ठाणे में श्री सिद्धिविनायक मंदिर की वर्षगांठ के मौके पर आयोजित महाकुंभ अभिषेक समारोह में मंत्री योगेश कदम ने नारायण के दर्शन किए। इस अवसर पर शिव चैतन्य मित्र मंडल द्वारा महाकुंभ यात्रा का आयोजन किया गया, जिसमें हजारों संत, कीर्तनकार, दिंडी और नृत्यकार शामिल हुए। ठाणे में श्री सिद्धिविनायक मंदिर की वर्षगांठ के अवसर पर शिव चैतन्य मित्र मंडल ने महाकुंभ अभिषेक समारोह का आयोजन किया। इस दौरान मंत्री योगेश कदम ने गणराया के दर्शन किए। महाकुंभ यात्रा का आयोजन गणेश चौक, शिवाजी नगर, वागले स्ट्रीट से हुआ, जिसमें हजारों संत, कीर्तनकार, दिंडी, ताल, मृदंग, नृत्य और भक्तों की बड़ी संख्या शामिल हुई। ये यात्रा पहली बार माघी गणेश उत्सव के मौके पर आयोजित हो रही है। इस कार्यक्रम की शुरुआत शिवसेना सचिव संजय मोरे ने की और उन्होंने बताया कि एकनाथ शिंदे के नेतृत्व में शिवसेना महाराष्ट्र को आगे बढ़ाने के लिए कड़ी मेहनत कर रही है और वे बालासाहेब के विचारों से प्रेरित है। नाही, माझं आज खरं तर पहिल्यांदाच या गणेशोत्सवाच्या निमित्ताने येणं होत आहे। शिवसेनेचे आमचे सचिव संजयजी मोरे यांनी अतिशय चांगला उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी हाती घेतला आहे। विशेषतः कधी आपण देवपण करत असताना आपण हिंदू शास्त्र आपण थोडासा विसर व्हायला होतो, परंतु ज्यावेळेला आपण प्राणप्रतिष्ठा आपण गणरायाची करतो, त्यानंतर शास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की 12 वर्षांनी आपण एकदा तरी पुन्हा एकदा प्राणप्रतिष्ठा करायची असते। आपण जेव्हा परमेश्वराकडे आशीर्वाद मागतो त्यावेळेला आपल्यामधले नकारात्मक जे भाव असतात आपण ते देवाला आपण देत असतो आणि गणरायाच्या तो पोटात घेत असतो आणि म्हणून पुन्हा एकदा गणरायाची ऊर्जा पुनर्जीवित व्हावी ह्यासाठी शास्त्रामध्ये दर 12 वर्षाने अशी पूजा करायची एक प्रथा आहे। मला वाटतं ती प्रथा संजयजी मोरे यांनी जिवंत ठेवली आहे। खऱ्या अर्थाने मला वाटतं बाळासाहेबांचं एक सच्चा शिवसैनिक, सच्चा हिंदुत्व काय असतं त्याचं पुन्हा एकदा मला तिथे उदाहरण पाहायला मिळालं आहे आणि म्हणून मला वाटतं त्यांचं मनापासून आज कौतुक करतोय आणि शेवटी या शिवसेना परिवारामुळेच माझ्यासारख्या तरुणाला आज मंत्रिपद मिळालेलं आहे आणि म्हणून नक्कीच सगळ्यांचे आशीर्वाद हे मला मिळावेत हा देखील एक छोटा स्वार्थ घेऊन आज मी इथे आलो आहे। शेवटी वंदनीय बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन संभाजीराजे शिंदे साहेब आज महाराष्ट्रामध्ये प्रचंड मेहनत घेतात, काम करतायत, विकास करतायत आणि त्यांना साथ द्यायला ठाणेकर देखील कधीच कमी पडले नाहीत आणि त्या ठाणेकरांच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित व्हायला आमच्यामध्ये नेहमीच वेगळा उत्साह असतो आणि नक्कीच त्या उत्साहामुळे आज मी इथे आलोय।